नमस्कार. तर जेवणाची चव वाढवासाठी मी आज कैरीपासून एक रेसिपी बनवणार आहे. तर त्या पहिले कैरी स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर बारीक असे त्याचे लंबाले नाहीतर बारीक आपल्याला जसे पद्धतीने वाटेल तसे कट करायचे. तर चालू आहे माझं इकडं कट करणं. आणि नंतर असं नवीन पद्धतीनं काहीतरी खायला भेटलं जेवणासोबत तर उन्हाळ्यामध्ये आधीच तर जेवण वगैरे जात नाही. तर मी अशा पद्धतीने इथे कैरी कट करते. मस्त अशी कैरी कट करणं झाली. ह्या अशा प्रकारे केली, मी उभी केली आहे. आणि आपण बारीक फोडी पण करू शकता लोणच्यासारख्या. आणि नंतर मस्त एका बाउलमध्ये टाकून घेतले आणि त्याच्यासाठी थोडंसं लसूण वगैरे ठेचून घ्यायचा. आणि लोणचं वगैरे संपलेलं असलं का तर हे पण छान लागते, 2-3 दिवस राहतं हे पण. आणि नंतर त्याला आता वरून फोडणी द्यायसाठी तेल गरम करते. अगोदर मीठ, हळद आणि थोडंसं लाल तिखट, त्याच्यामध्ये थोडीशी बडीशेप टाकली तरी चालतं. आणि मस्त आता तेल छान तापलं आहे तर मोहरी जिरे तडतडून घेतलं, त्याच्यामध्ये फोडणी दिली. आणि नंतर लसूण राहिला होता माझ्याकडून फोडणी द्यायचा, तर आता थोडंसं तेल टाकून डबल फोडणी दिली लसणाची पण. आणि आता मस्त असं मिक्स करायचं. तेल थोडं जास्त वापरायचं. खूपच छान झाली, आता एकच नंबर झाली आहे. तर तुम्ही पण करून बघा आणि एक नंबर झाली आहे. बाय.